नमस्कार, मी प्रसन्न जोशी. बायोस्कोप मराठी या आपल्या वेगळ्या चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत. न्यूज व्ह्यूज अम्यूज अशा प्रकारे कंटेंट देण्याचा आपला प्रयत्न आहे आणि त्याला खूप स्कोप आहे असं सुद्धा आपलं म्हणणं आहे. आणि यातूनच एक वेगळा विषय आपण घेतोय जो सध्या सोशल मीडियावरती खूप चर्चेला जातोय आणि तो विषय आहे कॉग्निझंट या कंपनीनं त्यांच्याकडे नव्याने येणाऱ्या लोकांना देऊ केलेलं पॅकेज साधारणपणे 2.5 लाखाच्या आसपास आहे. साधारणपणे महिन्याला 20,000 प्लस मायनस असू शकतात. मग ते जर का कॉन्ट्रॅक्टवर असेल तर टीडीएस कट होईल आणि बाकीचे नंतर टॅक्स स्लॅब मध्ये पडले तर अर्थात 20,000चा पगार असेल तर टॅक्स स्लॅब काही फार लागू होत नाही. पण मुद्दा असा आहे की खूप कमी पॅकेज दिले असा दावा होतो. इतकंच नाही तर इन्क्रीमेंट सुद्धा जे देऊ केलेले ते हार्डली काही पर्सेंटच दिलेलं आहे. अगदी 1% काही टक्क्यांपर्यंत अशा प्रकारे देऊ केलेलं आहे. आणि जर का कॉग्निझंट कंपनी असं करत असेल तर त्याची कारणं काय असतील? हा ट्रेंड बनतोय का? हा ट्रेंड बनलाय का? कोणत्या दिशेने आपण जाणार आहोत? अशा घटना का घडतायत? आणि आपल्या प्रेक्षकांना सांगण्यासाठी आणि एक आठवण करून देण्यासाठी आपल्याला आठवत असेल जेव्हा एलॉन मस्कनं स्पेसएक्सचा सर्वे सर्वा त्यानं जेव्हा ट्विटर टेक ओव्हर केलं त्यानंतर सुद्धा अशाच प्रकारे माणसं काढली गेली होती किंवा त्यांना जायला सांगितलं होतं. भारतात आपण आलो तर तुम्हाला आठवेल की भारतामध्ये नारायण मूर्ती इन्फोसिसचे सर्वे सर्वा म्हणजे ते पद कोणतेही असो ते सर्वे सर्व आहेत. मग ते अनेकदा कधी कोणाला तरी सूत्र देतात आणि नंतर पुन्हा ते त्याच्यामध्ये येतात. मग ते सर्वे सर्व आहेत. तर त्यांनी सुद्धा आपल्याला आठवत असेल की एक वाक्य म्हटलं होतं की 70-72 तासांपर्यंत काम केलं पाहिजे आठवड्याला वगैरे. तर या सगळ्या डॉट्स ना तुम्ही एकत्र केलं वेगवेगळ्या काळात घडणाऱ्या तर एक पॅटर्न दिसतो. तो पॅटर्न आहे की प्रायव्हेट सेक्टर इंडस्ट्रीज मध्ये की ज्या आपल्याला बऱ्यापैकी स्टेबिलिटी त्यांनी गेल्या काही दशकांमध्ये नोकरीशी दिली होती, पगार चांगल्या मिळण्याची शाश्वती दिली होती. पण हा ट्रेंड बदलताना दिसतोय आणि त्याचे हे डॉट्स आहेत तर या सगळ्याबद्दल आपण बोलणार आहोत. कॉग्निझंटची सुरुवात असेल पण या निमित्तानं आपण समजून घेणार आहोत चाललंय काय मार्केट आणि त्यासाठी आपल्यासोबत आहेत सौरभ करंदीकर. सौरभ करंदीकर एक अवलिया आहेत. म्हणजे ते त्यांना कोणताही विषय वर्ज नाही. ते एआय वर लिहू शकतात, ते क्रिप्टोवर लिहू शकतात, ते सिस्टीम्स वरती लिहू शकतात, ते बदलत्या ट्रेंड्स बद्दल लिहू शकतात, ते तरुणाईबद्दल लिहू शकतात. आणि या सगळ्याचे जे इंटरचेंजेस आहेत, क्रॉसरोड्स आहेत, सगळ्यात महत्वाचं लक्षात घ्या. एका डोमेन बद्दल लिहिणं हा एक भाग एक्सपर्टीजचा भाग झाला. पण त्या सगळ्याच्या क्रॉसरोड्स वरती जेव्हा काही गोष्टी घडत असतात त्याच्याबद्दल मात्र ते फार इंटरेस्टिंग भाषण करत असतात. महाराष्ट्र टाइम्स सह अनेक मान्यवर ख्यातप्राप्त अशा दैनिकांमध्ये मीडियामध्ये ते कॉन्ट्रीब्युट करत असतात, लिहित असतात आणि ते आपल्यासोबत बायोस्कोप मध्ये आहेत. सर तुमचं स्वागत बायोस्कोप वर. नमस्कार, धन्यवाद मला बोलवलं. तर आपण सुरुवात करूयात. सौरभ, आपला तो विषय आहे की कॉग्निझंटचं हे पॅकेज आणि त्याच्यावरती प्रचंड ट्रोलिंग होत आहे. आय एम शुअर कॉग्निझंटची पण काही बाजू असू शकते. पण हा तुम्हाला काही वाटतंय की हे काहीतरी वेगळं, हे एक्सेप्शनल आहे? नाही, हे एक्सेप्शनल म्हणण्यापेक्षा ही काळाची पावलं आहेत असं थोडंसं म्हणायला लागेल. आणि तुम्हाला माहिती असेल की उमेदवारी कोणाला चुकले, म्हणजे तुम्ही केलंय, मी केलंय. प्रत्येकाच्या करिअरच्या सुरुवातीला आपण हार्डवर्क करतोच, रात्रीचा दिवस करतो, कठीण कष्टप्रद परिस्थितीतनं मार्ग काढतो, त्यातनं शिकतो आणि त्यातनं मोठे होतो. म्हणजे काही वेळा अशा कंपन्या असा थोडासा आव आणताना दिसतात की आम्ही तुम्हाला शिकवतो, त्यामुळे तुम्ही त्याच्या बदल्यात तुम्हाला एवढा मोबदला मिळणारच नाहीये किंवा तुम्हाला हे सगळं सहन करायला लागेल. आणि काय असतं की प्रत्येक प्रोफेशनल हे करतो, जाणून बुजून करतो. त्याच्यामुळे आजच असं काहीतरी झालंय की यांनी फारच कमी पैसे दिलेले आहेत असं नाही, वर्षानुवर्ष असं लोक करत आलेत. ह्याच्यात वेगळेपणा काय असेल कॉग्निझंटच्या या वागण्यामध्ये की ते कोणाला हायर करताय त्याचा विचार करा. ते इंजिनियर्स हायर करतात, ड्रायव्हर्स ठेवतात का ते त्यांच्या झाडू मारणाऱ्याला ठेवतात का? नाही, तुम्ही इंजिनियर्सना घेताय. याचा अर्थ ती मुलं इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये लाखो रुपये खर्च करून आलेली आहेत आणि अशा स्थितीमध्ये त्यांना तुम्ही जर असे 2.52 वगैरे असं जर पॅकेज द्यायला लागलं कोणाला आवडणार आहे? त्यामुळे ही पॅकेजेस, पण असाही विचार करायला पाहिजे की 20 वर्षांपूर्वी हीच पॅकेजेस होती. म्हणजे हे कुठे हल्लेलंच नाही आहे गेल्या 20 वर्षांमध्ये. हा जास्त हा काळजीचा भाग हा आहे की हे कुठे हल्लेलं नाहीये 20 वर्षांमध्ये. म्हणजे तिथेच आपण परत चाललोय तर मग कसली प्रगती? आणि तुम्ही जर याच टेक्नॉलॉजी कंपनीजकडे बघितलं तर त्यांचं जे प्रॉफिट डिक्लेरेशन असतं दर क्वार्टरचं ते तर गगनाला भिडलेलं आहे. त्यांच्या सीईओचे जे पगार आहेत ते असे 100-150 कोटीच्या वरती जात आहेत आणि हे कुठेतरी खुपतंय. म्हणजे
जो माणूस 2.52 ऍक्सेप्ट करतोय तो नाईलाजाने ऍक्सेप्ट करतोय. आपणही केलं सुरुवातीला, कारण आपल्याला फुटीन ते पोर पाहिजे असतं, कोणत्या तरी इंडस्ट्रीमध्ये आपल्याला पुढे जायचं असतं म्हणून आपण ते करत असतो. सो विच इज नॉट रॉंग. पण हे तफावत जी दिसते या चित्रामध्ये, तिथे कुठेतरी तो प्रॉब्लेम आहे असं मला वाटतं. सौरभ, अनेकदा इंडस्ट्रीमध्ये बोलत असताना कॉम्पेन्सेशन विल बी ऍज पर द इंडस्ट्री स्टँडर्ड्स, बेस्ट इन द इंडस्ट्री, अशा प्रकारचे शब्द त्या ज्या सगळ्या दैनिकांच्या नोकऱ्यांसंदर्भातल्या पेजेस असतात त्यावरती मी त्या जाहिराती बघितलेल्या. कॉम्पेन्सेटिंग बेस्ट इन द इंडस्ट्री और इक्वल टू द इंडस्ट्री स्टँडर्ड्स. तर माझा प्रश्न असा आहे की मग हे आता इंडस्ट्री स्टँडर्ड झालंय का? हेच म्हणजे बेस्ट इंडस्ट्री आहे का? मग बेस्ट कशाला म्हणायचं आणि मॅचिंग द इंडस्ट्री स्टँडर्ड कशाला म्हणायचं? नाही, इंडस्ट्री स्टँडर्ड प्रमाणे पगार देणं हे वाढत्या कलानी जाणाऱ्या इंडस्ट्रीसाठी बरोबर आहे. म्हणजे आता एखाद्या व्यक्तीला किंवा त्याच्या टॅलेंटसाठी जर 10 कंपन्या उड्या मारण्याचा प्रयत्न करतात, ऑन कॅम्पस इंटरव्ह्यू आहे म्हणा, किंवा तुम्ही बेस्ट ऑफ द बेस्ट इन्स्टिट्यूटमध्ये जाऊन घेताय कोणाला तरी असं म्हणा, तर तेव्हा काय होतं की इंडस्ट्री स्टँडर्डच हळूहळू वर चाललेलं आहे. त्याच्यामुळे आम्ही इंडस्ट्री स्टँडर्ड प्रमाणे पैसे देतो ही चांगली गोष्ट असते. पण आता असं जर असेल की इंडस्ट्रीज कमी देते मग आम्हीही कमी देऊ, असं थोडासा तो सूर आहे का? म्हणजे शब्द तेच आहेत पण त्याचा अर्थ वेगळा आहे. त्यामुळे इंडस्ट्री स्टँडर्ड हे जे आहे ते का घसरतंय ह्याचा आपण एक वेगळ्या प्रतलावर विचार केला पाहिजे की इंडस्ट्रीमध्ये एकंदर ज्या नोकऱ्या आहेत त्या कमी होत आहेत, ऑटोमेशन वाढतंय, प्रॉफिटेबिलिटी वाढते, पण कंपन्यांची वाढते. त्यामुळे तेवढ्या लोकांची गरजच नसेल तर ओव्हरऑल इंडस्ट्री तुम्हाला कमीच पैसा ऑफर करणार. आणि मग आपण इंडस्ट्री स्टँडर्ड प्रमाणे जातोय अशी ही जाहिरात आहे, ती निगेटिव्ह जाहिरात आहे, ती पॉझिटिव्ह नाहीच आहे. बरं, पण सौरभ, मुद्दा असा आहे की या कंपन्यांची नावं कॉग्निझंट येते तसं, कारण कॉग्निझंटचा विषय म्हणून आपण कॉग्निझंट बद्दल बोलतोय. अनेक ठिकाणी एका ठिकाणी बघायला मिळतं. मी मीडिया इंडस्ट्री मधून आहे, मला मीडिया इंडस्ट्री मधले इनआउट्स माहिती आहेत, कशा प्रकारे थ्रूआउट इयर्स गोष्टी बदलत गेलेल्या आहेत. पण मग आपल्याला क्वालिटी पाहिजे. आम्हाला महासत्ता व्हायचंय, 2047 साली महासत्तेचं आमचं ध्येय ठेवलेलं आहे. पण महासत्ता ऍट व्हॉट कॉस्ट? म्हणजे जर का अशी ही तरुणाई एकतर आहे इतक्या मोठ्या प्रमाणात शिकून येणारी, गेल्या काही काळात ऍक्सेस मिळायला लागलेले लोक ग्रॅज्युएशन, पोस्ट ग्रॅज्युएशन करतायत, सुपर स्पेशालिटी करतायत, आणि इंजिनिअरिंग सारख्या एका स्पेशलाइज फील्ड मधली ही माणसं आहेत. त्यांना जर का असे पॅकेज, आणि लक्षात घेऊया आपण सुरुवात तुमची 20-25 काय 30 हजारापासून होत असेल, भले त्याच्या बाकीची गणित तुम्ही सांगा की प्रत्येक कसे इन्क्लुडेड आहेत, बेनिफिट्स असेल. एकदा का बेसिक तुमचा सेट झाला की पुढे तुमच्या उड्या असतील, त्या कंपनीतले तुमचे इन्क्रिमेंट असेल, ते बेसिक वरती अवलंबून आहे. तर मग गणित जुळवायचं कसं? काय आहे ना की तुम्ही उड्या मारल्याशिवाय एकतर हे गणित पुढे सरकत नाही. हे आपण अनेक इंडस्ट्रीजमध्ये बघितलेलं, म्हणजे फक्त सॉफ्टवेअर असं नाही. पण इथे म्हणजे कॉग्निझंट, खरंच तुम्ही म्हणाला ते बरोबर आहे की ते चोर वही जो पकडा जाय असं असतं ना, जसं ट्रोल वही होता है जो पकडा जाता है. पण बाकी तुम्ही बघितलं तर त्याच दिशेला ट्रेंड चाललेला आहे या सगळ्या गोष्टींचा. आणि त्याच्याकडे बघायला गेलं तर तुम्ही तुमचं प्रॉस्पेक्ट्स म्हणजे ग्रोथ प्रॉस्पेक्ट्स त्याच कंपनीमध्ये राहून जर समजा 1% आणि 2% असं असणार असेल तर कसं होणार? म्हणजे ऍक्च्युली तो विषय आहे तो 2.52च्या पॅकेजचा नसून त्या 1% आहे. आपण तिथे जरा जास्त कॉन्सन्ट्रेट केलं पाहिजे की तुम्ही जी पगारवाढ देताय कंपनीमध्ये ती तुम्ही दॅट इज नॉट कमेन्सुरेट विथ युअर प्रॉफिटेबिलिटी. तुमची प्रॉफिटेबिलिटी कायच्या काही आहे आणि तुम्ही 1% जेव्हा तुम्ही देता तेव्हा तुम्ही काय म्हणताय की आम्हाला तुमची गरज नाही. म्हणजे आता जेव्हा 5 ते 10% इन्क्रिमेंट मिळतं, किंवा आता ऍडव्हर्टायझिंगमध्ये मला आठवत आहे की एकेकाळी बेस्ट परफॉर्मर जे असायचे त्यांना 15%, 20% अशी पण कॉम्पन्सेशन दिलेलं आहे. म्हणजे एवढं जर इन्क्रिमेंट मिळत असेल तिकडे, आणि अशा परिस्थितीमध्ये 1%चा अर्थ काय होतो? 1%चा अर्थ असा होतो की तुमची गरज नाही, तुम्हाला पाहिजे तर निघून जा. आता हे लोक निघून का जात नाहीयेत? ट्रोल करायला ट्विटरवर कशाला जात आहेत, एक्सवर कशाला जात आहेत, एक्सवर कशाला जात आहेत ते तुम्ही? कारण त्यांना इथून बाहेर पडता येत नाहीये. ह्याचं एक कारण आपण असंही बघूया की जी आता ही नावं आहेत, म्हणजे कॉग्निझंट आहे, किंवा आता आमच्या ऍडव्हर्टायझिंग मधले ज्या टॉप कंपनीज आहेत, ओगिलबी असेल, JWT असतील, या कंपन्या, ही नावं हे स्टॅम्प आहेत, आणि प्रत्येकाला हे स्टॅम्प हवे असतात की आम्ही अमुक ठिकाणी
इतके काळ काम केलं, त्याच्यामुळे आमचे प्रॉस्पेक्ट बरे असतात. म्हणजे आम्ही जेव्हा दुसऱ्या कंपनीत जातो तेव्हा आम्ही जास्त मागणी करू शकतो, आणि याच कारणासाठी लोक फक्त त्या मागण्याच करत आपलं आयुष्य कंटतायत. म्हणजे एक वेगळा अजूनही असा विचार करायला पाहिजे की याचा अर्थ एकाच कंपनीमध्ये जर माणूस 5 वर्ष राहिला तर तो लुझर आहे. त्याला कमीत कमी पगार मिळणार किंवा त्याची वाढ फक्त 1% 2% हेच होणार. दुसरीकडे गेलात तर तुम्हाला जास्त पैसे मिळतील. हा काय विषय? म्हणजे ह्याचा अर्थ असा की एका ठिकाणी राहून ज्या माणसाला गोष्टी चांगल्या करता येतात त्या करता येणारच नाहीयेत. मग माणसं पण तशीच, ड्रायव्हर बदलतो तसं तशीच वागणार माणसं. तुम्ही जर तसेच पैसे देत असाल तर काय करणार त्याच्यामध्ये? हा पण एक विषय येतो. म्हणजे प्रॉस्पेक्ट चेंज होणारच नाही आहेत 1%च्या वरती, तर काय अर्थ आहे त्याला? म्हणजे मला आता तुम्ही स्वरूप जो उल्लेख केला की तुम्हाला 1 आणि 1.5% इन्क्रीमेंट मिळणं म्हणजे थोडक्यात तुमची गरज नाहीये, तर मी ते अशा प्रकारे बघेन की पिंक स्लिपच दिलेली आहे, पण जरा गोड आहो, तुम्हाला इन्क्रीमेंट मिळालं, अभिनंदन, जरा मुस्कुराइए, आपकी हात में अभी इन्क्रीमेंट लेटर है. पण ते इन्क्रीमेंट लेटर नाहीये, ती पिंक स्लिप आहे. तुम्हाला राहायचंय तर राहा, नाही तर तुम्ही जा, नारळ तयार आहे, नारळ घ्यावा आणि निघावे. हो, अगदी बरोबर. त्या पिंक स्लिपचा रंग फक्त थोडासा बदललेला आहे त्यांनी. पण मला सौरभ पुन्हा मला हे म्हणजे आपण हसतोय, गमतीदारच आहे, म्हणजे अति झालं आणि हसू झालं असं आहे. पण मला सौरभ तुम्हाला विचारायचंय, आजच्या काळात जेव्हा शिक्षणाचा खर्च वाढलेला आहे, गव्हर्नमेंट सबसिडाईज अशा इन्स्टिट्यूशन्स मध्ये जाऊन तुम्ही स्वस्तात शिक्षण घेणं दुरापस्त झालेलं आहे. तुम्हाला प्रायव्हेट घ्यावं लागतं. बरं, नुसतं गव्हर्नमेंटमध्ये तुम्ही घ्या, सुपर स्पेशालिटी तुम्ही परदेशात जाऊन येता, एवढं सगळं करता, आणि त्यानंतर या इंडस्ट्रीजमध्ये जाता की आपल्याला इथे करिअर आहे. आणि मग जेव्हा अशा स्टेटसला आपण भारतात असू, मला जरा तुम्ही जगाच्या बाजारामध्ये नेमकं काय चाललंय तुम्ही जास्त सांगू शकता, पण हे जगामध्ये पण याच लेवलला चाललेलं आहे का, भारतीय फिनॉमिना पण बघायला मिळतं? नाही, हा भारताचा विषय नाही आहे असं मला वाटतं. हा थोडासा एक जागतिक ट्रेंड आहे. म्हणजे आता हे बघा, काही काही प्रवाह असतात आणि काही काही गोष्टी घडतात, त्याप्रमाणे नोकऱ्या निर्माण होतात किंवा लोकांना काढलं जातं. आता पॅन्डेमिकच्या बाबतीत बघायचं झालं तर बऱ्याचशा गोष्टी, आता आपण इंजिनिअरिंग आणि टेक्नॉलॉजी याच क्षेत्राबद्दल आधी आपण बघूया की पॅन्डेमिक जेव्हा डिक्लेअर झालं किंवा आता लॉकडाऊन सगळीकडे लागले जगभरात, तेव्हा बऱ्याचशा गोष्टी ऑनलाईन झाल्या. त्याच्यामुळे टेक्नॉलॉजी वर डिपेंडन्स वाढला लोकांचा. त्याच्यामुळे इंजिनिअरना खरं सांगायचं तर काम वाढलं त्या काळामध्ये, आणि त्यामुळे अमेझॉन असतील किंवा ज्या कंपन्या आहेत ऑनलाईन, त्यांनी वारेमाप हायरिंग केलं, आणि तेव्हा पण त्यांनी चांगलेच पैसे दिले असतील लोकांना. म्हणजे जेव्हा त्यांनी हायर केलं या लोकांचा, असं नाही की तुम्ही स्किल्ड असलात किंवा नसलात तुम्हाला मिळणारच आहेत नोकऱ्या, जर समजा तुम्ही स्किल्ड असाल तर. पण असाही विचार करा की जेव्हा लॉकडाऊन संपला, त्याच्यानंतर परत ऑफलाईन जगणं जगू लागले, तेव्हा या लोकांनी असंच हजारो लोकांना काढलं ना या कंपनीमधलं. म्हणजे हे ट्रेंड झाले. म्हणजे त्याच्यामुळे ते आपण बघायला पाहिजे की हा ट्रेंड आहे तो शॉर्ट टर्म ट्रेंड आहे का लॉंग टर्म ट्रेंड आहे. तर त्याच्यामध्ये जगाचा विचार केला तर मला असं वाटतं की हा लॉंग टर्म ट्रेंड आहे, स्लोली मुव्हिंग लॉंग टर्म ट्रेंड आहे. म्हणजे हा पॅन्डेमिक येतात जातात, असं आपण एका म्हणजे जॉब मार्केटच्या बाबतीत आपण असं म्हणू शकतो पाहिजे तर, की ओके, बरेच लोकांना घेतलं, आता काढलं, कबूल आहे. पण टेक्नॉलॉजी डिपेंडन्स हा जो वाढलेला आहे, आणि त्याच्यामध्ये सुद्धा आर्टिफिशियल इंटेलिजन्स सारख्या ज्या गोष्टी आहेत त्या माणसाचं काम कमी करतायत. म्हणजे एक काम जे मला दिलेलं आहे, मला एक पगार मिळालाय, त्या महिन्यामध्ये मला अमुक एवढं काम करायचं, आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स टूल वापरल्यामुळे तेच काम माझं 15 दिवसात होणार. तर ह्याचा अर्थ एक सीटीसी म्हणजे एक एम्प्लॉई माझा ऑलमोस्ट कमी झाला 6 महिन्यांसाठी, असाही विचार करायला पाहिजे. आणि ह्याच्याकडे ह्या सगळ्या कंपन्या बघतायत. म्हणजे कमी लोकांमध्ये जास्तीत जास्त प्रॉफिटेबिलिटी आणता येते का? तर रोबोटिक्समुळे एकेकाळात ते शक्य झालं. इव्हन यंत्रमागामुळे ते हातमाग इंडस्ट्रीवर तेच झालं एकेकाळी. हे काय नवीन गोष्ट नाहीये. पण नवीन हा जो ट्रेंड आहे, जरी स्लो मुव्हिंग असं मी जे म्हटलं, ते सुद्धा थोडंसं धोकादायकच आहे. कारण जरी तो ट्रेंड स्लो मुव्हिंग आता दिसला तरी असं आहे की टेक डिपेंडन्सी जर वाढत गेली तर आपल्याला दुसरं स्किलिंग, अपस्किलिंग करण्यासाठी वेळच कमी पडणार आहे. म्हणजे हातमाग जे चालवायचे ते यंत्रमाग चालवायला शिकले ना, त्यांना तेवढा वेळ मिळाला, कारण ती त्याचे मुवमेंट होती स्लो होती तेव्हाची इंडस्ट्रियल औद्योगिक क्रांतीमधली. पण आता तर एआयची जी जो स्पीड आहे एआयचा,
तो असा आहे की ज्याच्यामध्ये तुम्हाला अपस्किलिंग करायला वावच मिळणार नाही. मी काय सांगू आताच्या कॉलेजमधल्या मुलांना काय शिका. मी त्यांना सांगितलं डेटा सायन्सकडे जास्त बघा, एआय बरोबर काम करायला शिका. हे चांगले म्हणजे उपदेश आहेत. पण पुढे जाऊन त्याच एआय मुळे जर माझा जॉबच तिथे नसणार आहे तर काय होईल, याचा जागतिक पातळीवर सध्या लोक विचार करतात, इकॉनॉमिस्ट विचार करतात. म्हणजे मी याच्याबद्दल बोलणं चुकीचं आहे, पण इकॉनॉमिस्ट असं म्हणतात की युनिव्हर्सल बेसिक इन्कमकडे आपण चाललोय का, आपण निष्क्रियतेकडे चाललोय का, हे सगळं हळूहळू होताना दिसतंय. त्याच्यामुळे हा विषय नाही की मला कमी पैसे दिले, उद्या माझा जॉबच नसेल तर काय, हा जास्त मोठा धोका आहे. आणि तो मला वाटतं की आपल्याला कुठेतरी भविष्यात आपल्याला त्याचे पडसाद आता दिसायला सुरुवात झालेली आहे. त्यामुळे आपण जागा होणं आवश्यक आहे. कोणती आपण त्याबद्दल क्रिया करावी, काय करावं, अपस्किलिंग करावं, हे आता कदाचित सांगता येणार नाही. पण नवीन जॉब्स पण तयार होतील या एआय मुळे. तर त्याच्याकडे आपण हळूहळू चाललोय असं मला हे वाटतं. ही सुरुवात आहे. बरं, या तुम्ही काय बोलताय? नाही या सौरभ, इथे कॉग्निझंटने घेतलेला, मी जसं आणि सुरुवातीलाच आपण म्हणाले की कॉग्निझंट बरोबर विषय चाललाय कारण तो सोशल मीडियावर चर्चेत आहे. कॉग्निझंटला आपण टार्गेट नाही करत आहोत, कारण तुम्ही म्हणता ते बरोबर आहे. कॉग्निझंट समोर आला म्हणून जो पकडा गया म्हणून त्याच्यावर ट्रोलिंग चालू आहे. तसं अनेक कंपन्यांमध्ये डिरेक्टली इनडायरेक्टली चालूच आहे. मून लाइटिंग वगैरे आज शब्द का प्रचलित होत आहेत ना, मून लाइटिंग, गॅस लाइटिंग किंवा असे एम्प्लॉयमेंट आणि तुम्ही पॅरलली काहीतरी करता, या संदर्भातले शब्द का प्रचलित झाले, ते यामुळे प्रचलित झाले. मला सौरभ आपल्याला विचारायचंय की अशा घटना जर का अधिकाधिक समोर येऊ लागल्या आणि ते तसंच चालू राहिलं तर मग बाकीच्या इंडस्ट्री क्यू घ्यायला तयारच आहेत. असं मानायचं कारण नाहीये की कॉग्निझंट ही एका आयटी आणि एनेबल्ड सर्व्हिसेस मध्ये असल्यामुळे मी हॉस्पिटॅलिटी मध्ये मी मात्र सुरक्षित आहे, माझा पगार नीट आहे, किंवा मी मॅन्युफॅक्चरिंग मध्ये माझ्या पगाराचा काही प्रश्न नाही, माझ्या इन्क्रिमेंटचा. तो एक क्यू आहे. भारतातल्या एका महत्वाच्या इंडस्ट्रीमध्ये महत्वाच्या कंपनीने एक क्यू दिला की आम्ही असं करून दाखवू शकतो, पॅकेज कमी देऊ शकतो, इन्क्रिमेंट कमी देऊ शकतो. आता बाकीचे ते विल दे फॉलो द सूट का आधीच चालू येते. एक लक्षात घ्या की अशी कोणतीही इंडस्ट्री नाही की जी तंत्रज्ञानावर अवलंबून नाही आजच्या घडीला, या ना त्या प्रकारे. आणि अशी कोणतीही इंडस्ट्री किंवा कोणतेही तंत्रज्ञान असं नाही की ज्याला आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा धक्का लागणार नाहीये. प्रॉफिटेबिलिटी वाढताना दिसेल आणि कंपन्यांचे जे मालक आहेत, तो मालक वर्ग जो आहे तो म्हणणार की हे आम्हाला हवंय, आम्हाला ऑटोमेशन हवंय, आम्हाला कमी कष्टामध्ये किंवा कमी एफर्ट्समध्ये जास्त प्रोडक्शन झालेलं हवंच आहे. आणि याचा अर्थ काय होतो, आम्हाला कमी लोकांमध्ये आम्हाला जास्त तेवढीच प्रॉफिटेबिलिटी दाखवता येते. म्हणजे इंडस्ट्री स्टँडर्ड हा जो आपण मगाशी शब्द वापरला, त्याचा आपण जरा थोडा विस्ताराने जर याच्याकडे बघितलं तर तो इंडस्ट्री, विच इंडस्ट्री, ऑल इंडस्ट्रीज. सो हे स्टँडर्ड सगळीकडे जाणार आहे. त्याच्यामुळे ही फक्त स्नोबॉल इफेक्ट, आपण मगाशी बोलताना जे तुम्ही म्हणाल होतं की हे स्नोबॉल इफेक्ट आहे, त्याची ही सुरुवात आहे. त्यामुळे कॉग्निझंट हे फक्त एक नाव आहे. ट्रेंडकडे बघायला गेलं तर हा तंत्रज्ञान क्षेत्रापुरता मर्यादित न राहणारा ट्रेंड आहे आणि त्याच्यामुळे लोकांची क्रयशक्ती पण कमी होणार आहे आणि हे धोक्याची घंटा आहे असं मला वाटतं. बरं, हा क्रयशक्ती हा शब्द फार महत्वाचा आहे. तो मगाशी माझ्या मनात होता की जर का असं होत असेल म्हणजे माझे सेव्हिंग्स कमी झाले, मला पुढच्या काही वर्षात माझे पगार किती वाढणार. उदाहरणार्थ मी समजा मी एक्स कंपनीत आहे आणि मला त्याच्यामध्ये खरंच 1% आणि 2%, 3% इन्क्रिमेंट मिळतंय. माझा बेसच पण 20 आणि 40,000चा आहे, 50,000चा आहे. म्हणजे आता तर असे की 50,000 मोठी रक्कम वाटावी अशी स्थिती आहे जर 2.5 लाखाचं पॅकेज असेल तर. तुमच्या पैसे मिळण्याची स्टँडर्डच इतके लेवल केलेले आहे की तुम्हाला उद्या 10 आणि 15% दिले तरी तुम्हाला ते ग्रेट वाटेल. वस्तू तर ते नाहीये. तुमच्या 20, 30, 40,000वरती 15% सुद्धा पुरेसे नाहीये. पण आता ते होत जाणार. तो एक कॅस्केडिंग इफेक्ट आहे आणि याचा परिणाम माझ्या सेव्हिंगवर, माझ्या इन्व्हेस्टमेंटवर, माझ्या भविष्यातल्या प्लॅन्सवर आणि मग जर का काही आणखी आयुष्यातले मोठे डिसिजन घ्यायचे असतील त्यावरती होणार आहे. म्हणजे इतक्यापर्यंत ते खेचता येईल सौरभ की तुम्ही किती अपत्य होऊ देतात किंवा होऊ देत किंवा नाही देत, इथपर्यंत ते पुढे कॅस्केडिंग इफेक्ट आहे त्याचा, तो बघावा लागेल. एक आणखी वेगळा मुद्दा घेतो सौरभ आणि तो या सगळ्या मोठ्या पॅटर्नचाच एक भाग आहे असं वाटतं. काही महिन्यांपूर्वी नारायण मूर्ती म्हणाले होते, त्यांच्या बोलण्याचा मतीचा अर्थ असा होता, क्रक्स असा होता की तरुणाईनं जास्त काम केलं पाहिजे, 72 तास दिले पाहिजेत वगैरे अशा असं ते बोलले. त्याचा क्रक्स असा होता की अल्टिमेटली आपल्याला, आणि अनेक जण महिंद्रा सारखे सुद्धा त्यामध्ये आले, आनंद महिंद्रांनी सुद्धा त्याला सपोर्ट केला आणि इंडस्ट्रीमध्ये चर्चा सुरू झाली. मी इकॉनॉमिक टाइम्स आणि बाकीच्या मिनिट वगैरे अनेक ठिकाणी काही वाचलं. त्याचा आशय असा होता की 5 days a week हे फॅड आहे,
आणखी काय 8 तासच करा, हे करा. आपण एक डेव्हलपिंग इकॉनॉमी आहोत, आपल्याला जर का पुढे जायचं असेल, जीडीपी वाढवायचा असेल, भारत प्रगतीशील आणि विकसित करायचा असेल, तर आता हे कामाचे दिवस आहेत, कामाचे तास आहेत. त्यामुळे तरुणाईने त्यांच्याकडे जरा दुर्लक्ष करावं आणि फायडेज याच्यामुळे नको ते कल्चर सुरू झालेलं आहे, लेटबॅक कल्चर वगैरे, ब्ला 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 सगळ्या गोष्टी. आता पॉइंट नंबर 1, 72 तासांबद्दल बोललं जातंय आणि नंतर एक पुढचा डॉट येतोय, तुमचा पगार 1% वाढवला जातोय आणि तुम्हाला पॅकेज 20,000 असं दिलं. माझे 2 प्रश्न आहेत सौरभ तुम्हाला. यात तुम्हाला पॅटर्न दिसतो का? आणि इंडस्ट्रीच्या या अशा मागण्या लक्षात घेऊया आपण. तुम्हाला जेव्हा 5 डेजच्या ऐवजी 6 डेज केला जातो, याचा अर्थ तुमचा 1 दिवस वाढला कामाचा आणि त्याचा सगळा संबंध तुमच्या पगाराशी आणि तुमच्या जीवनमानाशी सगळ्याशी आहे. सो तुम्ही कसं बघाल? 72 तास म्हणजे काय, तुम्ही माझ्या आयुष्याची मालकी घेतलेली आहे त्या पगारामध्ये. तुम्ही मला जो पगार देताय तो माझ्या वर्किंग आवर्स साठी देताय, तुम्ही काय मला अजून काही देत नाहीत त्याच्यामध्ये. हे म्हणणं की हे कामाचे दिवस आहेत वगैरे, हे सगळे आपण आपल्या ज्युनियर्सना पण म्हणालेलो आहोत एकेकाळी, पण ते त्यांच्या भल्यासाठी, त्यांनी अजून शिकावं याच्यासाठी म्हणालो, त्यांच्याकडनं प्रॉफिटेबिलिटी वाढावी म्हणून नाही. आता कसं आहे की जेव्हा आपण 72 तास असं हे डिमांड करतो लोकांकडनं आणि असं सांगतो की भारताला जर पुढे जायचं असेल, भारताला जर संपन्न व्हायचं असेल किंवा जागतिक स्तरावर काहीतरी नाव कमवायचं असेल, ठीक आहे ना, मग मला तुम्ही त्या तुमच्या अँबिशनचा भाग करा, मला तुमच्या कंपनीचे शेअर द्या, थोडेसे स्टॉक ऑप्शन्स द्या, मग मी पण काम करेन. मग तुम्ही मला सांगायची गरज नाही की 72 तास काम करा. कसं आहे, तर मी माझ्या पगारासाठी जर फक्त काम करत असेल तर माझी ओनरशिप या सगळ्या मोठ्या ड्रीम तुमचे आहेत त्याच्यामध्ये माझा भाग काय आहे, वेर इज माय द गेम. तर जर समजा तुम्ही अगदी स्वल्प प्रमाणात का होईना, समजा ज्यांच्याकडनं तुम्हाला 72 तासांची अपेक्षा आहे ना, त्यांना तुम्ही द्या ना. मग तुम्ही किती करा तसं. हे एकतर ते पण तेव्हा ट्रोल झालेच आणि ते बरोबरच होतं, कारण कदाचित ते आउट ऑफ कॉन्टेक्स्ट घेतलं असेल, आपल्याला माहिती नाही एक्झॅक्टली ते वाक्य. आणि तो नंतर नातवाला कोट्यवधी रुपयाचं गिफ्ट दिलं, बाय द वे. स्टॉक दिले का काय दिलं, कोट्यवधी रुपयांचा त्यांना नातवाला हिस्सा दिला. तो त्यांचा विषय, आपल्याला काय त्याबद्दल कारण नाहीये. असं आहे ना की ती डिस्पॅरिटी लक्षात घेऊया. एकीकडे तुमच्याकडे इतका एक्सपेंडेबल इन्कम आहे की तुम्ही नातवाला, जो अजून जे भोगण्याच्याही वयात नाहीये, त्याला तुम्ही कोट्यवधी रुपये देताय आणि ज्यांच्यामुळे ही संपत्ती बनते त्यांना मात्र तुम्ही म्हणताय 72 तास काम करा आणि बाकीच्या 10 गोष्टी. तो ना थोडासा त्यांचा पर्सनल विषय असं आपण जरी धरलं तरी मग माझं म्हणणं असं आहे, मग माझे 72 तास हा माझा पर्सनल विषय आहे. ते कसे घालवायचं ते मी ठरवायचं. आणि त्यासाठी तुम्ही जर मला तुमच्या कंपनीचा भाग करून घेताय, तुमच्या एकंदर ऍम्बिशनचा भाग करून घेताय ना, मी काही म्हणणार नाही त्याच्याबद्दल, तुम्हाला सांगायचीच गरज नाही. आणि मलाही असं वाटत असेल माझी प्रगती व्हावी, मला पण जास्त पैसे, मला पण जास्त डिव्हिडंड मिळावा तुमच्या कंपनीकडनं, काहीच हरकत नाही, करूया ना. म्हणजे आता हे तुम्ही मगासपासून जे म्हणता ना डॉट्स, हे सगळे डॉट्स कनेक्टेड हळूहळू होत आहेत की हा मुजोरपणा थोडासा, म्हणजे हा मुजोरपणा थोडासा आर्थिक स्वरूपाचा मुजोरपणा आहे, पर्सनल नसेल कदाचित, पण जो आहे तो असंच आहे की आम्ही काही पण करू, तुम्ही आम्हाला थांबवू शकत नाही. आणि ही प्रगती अशी चालू राहिली पाहिजे की आम्हाला प्रॉफिटेबिलिटी मिळणारच आहे. तुम्ही नाही तर कोणत्या तरी रिपोर्टला सांगू आपण काम करायला. हे जे आहे ना, त्याला कुठेतरी आळा बसण्यासाठी आपल्याला स्वतःला पण अपस्किल करायलाच लागेल. मानवी जी याची एक मिती आहे, म्हणजे क्रिएटिव्हिटी जो भाग आहे, त्याच्याकडे आपण एक सजगपणे बघायला पाहिजे की जी कामं तरी या क्षणाला तरी एआय ला जमत नाही आहेत, त्याच्याकडे आपण थोडंसं म्हणजे स्ट्रॅटेजिक थिंकिंगकडे आपण बघितलं पाहिजे, क्रिएटिव्ह थिंकिंगकडे आपण बघितलं पाहिजे. म्हणजे हे मी असं उपदेश करणं पण चुकीचं आहे, मला पण कळतं की कुठे हे चाललेलं आहे, ते फार चांगलं चाललेलं नाहीये. पण ज्या गोष्टी ऑटोमेट होणार नाहीत त्यांच्याकडे फोकस करणारी शिक्षण पद्धती आणि फोकस करणार अपस्किलिंग हे व्हावं माझी इच्छा आहे. सौरभ, अर्धा तास पूर्ण व्हायला जाणार, एक अर्धा तासाची मुलाखत छान पद्धतीने लोकांचा अटेन्शन स्पॅन असतो साधारणपणे. आता शेवटची 5 मिनिटं उरलेली, आपण कन्क्लुजनच्या इकडे दिशेने जाऊया. ठीक आहे. ही जर का दिशा असेल, एलॉन मस्क पासून, अमेरिकेतल्या कंपन्यांपासून ते भारतापर्यंत आपल्याला बघायला मिळणार. आणि भारताच्या बाबतीत असं म्हटलं जातं की कॅपिटलिझम जो साधारणपणे स्वार्थी मानला जातो, माझी त्याबद्दल अनेक एक्सेप्शन्स आहे, पण हॅव्हिंग सेड दॅट, त्याला ना पुन्हा भारतीयत्वाचं एक वेगळं आवरण आहे. म्हणजे आमच्याकडे जो बिग डॅडी प्रकार आहे ना, म्हणजे कोणीतरी मोठे असे मूर्तीसारखे म्हणणार 72 तास काम करा, सुट्ट्यांची गरज नाही, 5 डेज वीक नको तुम्हाला, आणि हे काय फॅड आहे,
पाळीच्या सुट्ट्या कशाला पाहिजेत, असं तसं ब्ला ब्ला ब्ला. याच्या मागचा जो मानवी विचार आहे तो विचार न करता फक्त म्हणजे मूळचं कॅपिटलिझम आणि त्याला पूर्ण भारतातला जो एक असा दुग्धाचार्यपणा आहे त्याची मिळालेली जोड, अशा काळामधून जर का आपण जात असू, आणि हे पूर्ण निगेटिव्ह चित्र नाही, मी पुन्हा पुन्हा आपण सगळे म्हणतोय की याला भरपूर एक्सेप्शन्स आहेत. उत्तम भारतीय कंपन्या ज्यांनी उत्तम काम केलेले चांगले पॅकेजेस देतात म्हणून तर स्थायी होत आहे. इंडिया इंक आपण म्हणतो तो शब्द त्यामुळे स्थायी होतोय. पण या ज्या प्रवृत्ती आहेत त्याच्यामुळे मार्केटमध्ये वातावरण तयार होतं आणि स्टँडर्ड तयार होतं. माझा तुम्हाला प्रश्न आहे सौरभ, जाता जाता आपला हा कार्यक्रम बघणारे अनेक या फेज मधले असतील. एकीकडे त्यांना पूजा खेडकर सारखं उदाहरण दिसतंय, एमपीएससी मध्ये शेड्यूल नीट फॉलो केलं जात नाहीये, आयएस मधल्या गमती जमती आता दिसू लागलेल्या आहेत, पण गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये मर्यादा आहेत. मग उरलं प्रायव्हेट इकॉनॉमी आणि त्याच्यामध्ये मोठ्या कंपन्यांची ही स्थिती आहे. गिग वर्कर बद्दल तर बोलायला नको, तर आम्ही करायचं काय सौरभ? मला याच्यावर एक असा उपाय दिसत नाही सिल्वर बुलेट टाईपचा. एकतर याच्यामध्ये अनेक डायमेन्शन्स आहेत, पण मला जे आतापर्यंत मी जे वाचलेलं आहे म्हणजे क्लाउस श्वाब म्हणून ज्यांनी फोर्थ इंडस्ट्रियल रेव्होल्युशन नावाचं पुस्तक लिहिलं होतं, वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमचे अध्यक्ष तेव्हाचे, तर त्याच्यामध्ये त्यांनी गिग इकॉनॉमीचा जो उल्लेख केला होता ते अधिकाधिक वाढेल. म्हणजे एक पर्सनल उदाहरण सांगतो की मी डिझायनर आहे, मी युजर एक्सपिरियन्स डिझायनर आहे. मला काही लोक जी डिझाईन करणारे ती लागतात. आता जेव्हा मी ते बघायला गेलो तेव्हा माझा समज असा होता की आर्ट कॉलेजेस मधली लोक आता पुढे जाऊन कुठे कुठे कंपन्यांमध्ये लागले असतील, माझ्या हाताला कोण येणार आहे मला मदत करायला, म्हणून त्याचं एक जनरली एक फिलर दिला. काही लोक मला अप्रोच झाले ते असं होतं की मला पहिल्यापासून शेवटपर्यंत मला नोकरीच करायची नाही. म्हटलं हा काय प्रकार आहे? तर तो म्हणाला नाही सर, मला काम करायचं आहे, तुमच्याबरोबर काम करायचं आहे, मला शिकायचं आहे, मला माहिती आहे की माझ्याकडे कमी अनुभव आहे पण मला हे सगळं करायचं आहे. तर त्याला म्हटलं अरे कंपन्यांमध्ये जाऊनच तुला हा अनुभव मिळणार आहे. तर तो म्हणाला असं काही नाही आहे, काम करून अनुभव मिळणार आहे, मी माझे डोळे उघडे ठेवले तर अनुभव मिळणार आहे. म्हणजे गिग इकॉनॉमीकडे लोक चाललेत की त्याच्यामध्ये सिक्युरिटी नसणार आहे. कोणत्याही कंपनी माझ्यासाठी जो पीएफ ठेवलेला आहे तो आता नसणार आहे, पण किंवा मेडिकल नसेल किंवा काही इन्शुरन्स नसेल, हे सगळं नसताना लोक काम करणार आहेत. पण ते त्यांना जास्त डिपेंडेबल वाटतंय की मी एखादं प्रोजेक्ट घेतलं, त्या प्रोजेक्ट पुरतं काम केलं, मला प्रोजेक्ट पुरते पैसे मिळाले मला हवे ते, आणि त्यानंतर दुसऱ्या प्रोजेक्टकडे मी वळतोय. आणि हा ट्रेंड आता मी बघितलेला असं नाहीये किंवा भारतीय ट्रेंड नाहीये, ऍक्च्युअली भारतीय नाहीये तेवढा, पण जागतिक स्तरावर हा ट्रेंड आता वाढायला लागलाय. म्हणजे कंपनी ऑफ वन असं आता हळूहळू व्हायला लागलेलं आहे की मीच कंपनी आहे, मी माझ्या क्लायंटला करतोय आणि मी त्यांच्याकडनं कामं घेतोय, कामं करून देतोय आणि त्याचा मला मोबदला मिळतोय. ते मी कोणाला वाटत नाहीये. त्याच्यामध्ये काही कट होणार, जे काय टॅक्सेशन प्रमाणे मला पैसे द्यायलाच लागतात सरकार, पण ते सोडलं तर त्याच्यामध्ये उगीच कोणीतरी मला अप्रेझल करणार, तुला 1% इन्क्रीमेंट देणार वगैरे, हा असा काही फालतूपणा नाहीये. पण इथे लोक जात आहेत, अर्थातच इथे कोण लोक जात आहेत जे जागरूक आहेत, जे स्वतःला अपस्किल करायचा प्रयत्न करतात आणि त्यांना एक जाणीव आहे मी जर समजा कष्ट केले नाहीत तर माझे प्रॉस्पेक्ट चांगले होणार नाही आहेत. म्हणजे जेव्हा आपण पगारावर, आता आपण सगळ्यांनी पगारावर नोकऱ्या केलेल्या आहेत आणि त्याच्यामध्ये एक सेफ्टी असते की दर महिन्याच्या शेवटी मला एक चेक मिळणार आहे आणि त्या सेफ्टीसाठी आपण हे सगळं द्यायला तयार होतो. बरं बाबा 1% इन्क्रीमेंट दिलं ना, ठीक आहे, मला अमुक एवढं कट होतं ना, ठीक आहे, मला अमुकच एवढं पॅकेज मिळतंय, मी सहन करतो का, कारण मला ती शाश्वती हवी आहे. ही शाश्वती या येणाऱ्या पिढीला कदाचित नकोय, पण त्यांना त्यांच्या कामाचा पूर्ण मोबदला पाहिजे. म्हणजे हा मला थोडासा एक विचाराचा बदल झालेला दिसतो या पिढीमध्ये. आणि तो परत एकदा जसं आपण बाकीचं म्हटलं की याला पण अपवाद असणार, एक्सेप्शन्स असणार, हे एक रूल म्हणून सांगता येणार नाही. पण याकडे जर लोक चालले असतील तर हे असल्या टाईपचं ट्रोलिंग आणि हे त्याला खतपाणीच घालत आहे की तुम्ही कशा काम करताय अशा कंपन्यांमध्ये, त्यापेक्षा स्वतः एक कंपनी व्हा आणि स्वतः जगाकडे आपले स्किल्स घेऊन जा आणि त्याचा मोबदला मागा. तर कदाचित त्या दिशेला आपण चाललोय. एक्झॅक्ट. सौरभ, म्हणजे कन्क्लूड करत असताना याच्यात एक सूर सुद्धा मांडला पाहिजे. मी जेव्हा हा विषय बघण्याचा प्रयत्न करत होतो, काही सोशल मीडियावर किंवा फेसबुक पोस्टवरती असंही बघायला मिळालं की का नाही, आधी पहिल्यांदा लगेच काय तुम्हाला मोठमोठे पगार हवेत, आधी थोडंसं काम करा, अनुभव घ्या, नंतर तुम्हाला मिळणारच आहे, पुढे वरती सिनियर पोस्टला गेल्यावर तुम्ही पगार मिळवणारच आहे, असाही सूर आहे.
पण हा थोडासा ट्रॅडिशनल झाला. अशा लोकांना बहुधा लक्षात येत नसेल की आजच्या गोष्टी किती महागड्या झालेल्या आहेत. तुम्हाला बेसिक सस्टेन व्हायला तुम्हाला किती पगार लागतो. म्हणजे साधं म्हणजे दरवेळी असं म्हटलं जातं की अरे काय तुमच्या एका कॉफीला 500 रुपये जातात ना, असं नाहीये. बाकीच्या लोकांना सुद्धा तुम्हाला आज मेस लावायची असेल, तुम्हाला घराचं भाडं भरायचं असेल, सगळी गणित 10-15च्या पुढे गेलेली आहे. आणि आताच्या मुलांना सुद्धा एक जगण्याचं म्हणून ती माणसं आहेत. तुम्ही एकेकाळी कदाचित पेइंग गेस्ट म्हणून राहिला असाल किंवा एका रूम मध्ये 10-10 जण राहिला असेल, म्हणून आताची पिढी तसं वागलंच असत नाही. त्यांना स्पेसचं महत्व त्यांना कळलेलं आहे. आणि या सगळ्यातून आता डिमांड सप्लायचा थोडा इम्बॅलन्स तयार झालेला आहे. काही जणांचं म्हणणं आहे की ठीक आहे, पहिल्यांदा काम करा, शिका, उमेदीचा काळ आहे, लगेच काय पगार कमवायचा, असा पण आहे. आणि आजच्या पिढीचं एक म्हणणं आहे की आम्हालाही पैसा हवाय, आम्हाला या काळात जगायचंय, उत्तम काम करून देतो, उत्तम पैसा आम्हाला दे, असं सुद्धा आहे. याच्यातून कोणता ट्रेंड प्रस्थापित होईल, पुढे काय होईल, आता तरी आपल्याला माहित नाहीये. पण सावध आहे का पुढल्या हाताच्या दृष्टीनं या हाकांकडे, या डॉट्सकडे लक्षात दिलं पाहिजे. आणि तेच उकलून सांगण्यासाठी आपल्यासोबत सौरभ होते. सौरभ, बायोस्कोप मराठीशी बोलल्याबद्दल खूप आभार. आणि आशा आहे की याच विषयांवरती आपण पुन्हा पुन्हा बोलत राहू आणि नंतर एकदा तुमच्या आवडत्या ऍडव्हर्टायझिंगच्याही विषयावरती आपण नंतर वेगळा एपिसोड करू. नक्कीच नक्कीच, मला आवडेल. धन्यवाद. थँक्यू सौरभ, पुन्हा एकदा कनेक्ट झाल्याबद्दल. तर बायोस्कोप मराठीवरती असेच कार्यक्रम आपल्याला बघायला मिळणार आहेत, अशाच इंटरेस्टिंग मुलाखती बघायला मिळणार आहेत, ज्या तुम्हाला न्यूज अम्यूज आणि त्याच्याही पलीकडे तुम्हाला काही सांगण्याचा प्रयत्न करतील, तुमच्याशी शेअर करण्याचा प्रयत्न करतील. कारण बायोस्कोप साठी खूप स्कोप आहे. धन्यवाद.